आज आपण या व्हिडिओमध्ये गव्हाच्या पांढऱ्या शुभ्र कुरड्या कशा करायच्या आणि तेही चौपट फुलणाऱ्या साध्या सोप्या सरळ अशा रीतीने कसे करायचं हे बघणार आहोत। याकरता आपण लोकवन गहू घेतलेले आहे। ते 35 रुपये किलो या भावाने मिळालेले आहेत आणि हे नवीन गहू आहेत। तर आपण 4 किलो हे गहू वापरलेले आहे। याला स्वच्छ साफ करून घ्यायचं। कंकड वगैरे असल्यास आपण त्याला निवडून घेऊ। त्यानंतर याला एका डब्यामध्ये घालू आणि यात पाणी घालून कमीत कमी 3 ते 4 वेळा हे काळं पाणी निघेपर्यंत याला छान आपण स्वच्छ धुवून घेऊ। हे जे आपण नवीन गहू वापरलेले आहेत परंतु याला चिक्की आहे, तर आपल्याला असे गहू वापरावं लागतं ज्याला चिक्की आहे, म्हणून आपण या लोकवन गहू याचा वापर करतो कुरड्या करण्याकरता। हेच गहू आपण पोळ्याकरता सुद्धा यूज करू शकतो, पण जेव्हा आपल्याला कुरड्या करायच्या असतील तर आपल्याला फक्त लोकवन गहू हा एकच गहू वापरावं लागतं। आणि बाजारामध्ये तुम्हाला लोकवन जुना गहू फार कमी प्रमाणात दिसून येणार, पण हे जे नवीन गहू आहेत हे तुम्हाला तुमच्या घराजवळच्या ग्रोसरी शॉपमध्ये अवेलेबल होऊन जाईल। तर आपले हे गहू स्वच्छ असे धुवून झालेले आहेत। आपण यात पाणी घालूया आणि बघा हे ट्रान्सपरंट आहेत आता, म्हणजे गहू आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत। हे बघा, तर आपण याला 4 दिवस असं आंबवणार आहे या गव्हांना। तर पहिला दिवस या प्रकारचे बबल्स वरती तुम्हाला दिसतील। हा दुसरा दिवस याला बबल्स आलेले आहेत आणि वास सुद्धा सुटलेला आहे। आपल्याला फक्त 4 दिवस सकाळ सायंकाळ पाणी चेंज करायचे आहे। हे बघा, या प्रकारे आपले गहू हळूहळू फुलायला सुरुवात झालेली आहे। तिसऱ्या दिवशी बघाल तर गहू हे पांढरे झालेले आहेत आणि यात जे आतमधलं आहे ते एकदम पांढरं शुभ्र अशी चिक्की त्यात भरलेली आहे गव्हाच्या आतमध्ये। हे चौथा दिवस बघा, एकदम वास सुटलेला आहे, आंबलेले आहेत गहू छानपैकी आणि एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत। आजचा हा चौथा दिवस। जर तुम्हाला एकदम आंबट कुरडी हवी असेल तर तुम्हाला पाणी फक्त 1 दिवसामध्ये एकदाच चेंज करायचे आहे, पण तुम्हाला कुरड्या एकदम आंबट नसल्या तरी चालतील तर तुम्हाला सकाळ सायंकाळ पाणी चेंज करायचं आहे। आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यात गहू टाकलेले आहेत आणि त्यात 1 ग्लास आपण पाणी ओतून याचं या प्रकारे एक पातळ बेटर रेडी करून घेणार आहोत। गहू वाटण्याआधी तुम्हाला दोन्ही हाताला ऑइल लावून घ्यायचे आहे, कारण हे जे चिकटपणा आहे गव्हाची हे हाताला एकदम चिकटून बसतं, तर ते चिकटू नये याकरता तुम्ही ऑइल लावा। तर हे 4 किलो गहू आपले मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिक्स करून घेतलेले आहे आणि या प्रकारे त्याचं दूध काढून घेतलेलं आहे। आपल्याला एका डब्याला ओढणी बांधायची आहे आणि हे जे गहू आहे त्याचे चीक आपल्याला गाळून घ्यायचं आहे। आणि हा जो कोंडा वेगळा निघालेला आहे यात आपण पुन्हा उरलेलं पाणी घालूया आणि या कोंड्यामधला सुद्धा चीक आपण काढून घेऊया। या कोंड्यामधलं चीक फक्त तुम्हाला 2दा काढायचे आहे आणि खूप घासून काढू नका, नाहीतर ह्या कुरड्या लालसर होतील। तर आपल्याला फक्त हलक्या हाताने यातलं चीक काढून घ्यायचे आहे। हे बघा, या प्रकारे आपण पाणी घालायचं आणि दोन्ही हाताने मस्कायचं आणि याला सुद्धा आपण गाळून घेऊया एका डब्यामध्ये। दुसऱ्या दिवशी तुम्ही बघाल तर एकदम घट्ट हे चीक निर्माण होणार। हे बघा, खूप चीक निघतं आणि हा कोंडा आपण बाजूला काढून घेऊया। उरलेला कोंडा वाढवून तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा घालू शकता। आपण या कोंड्याचा वापर खत बनवण्याकरता करणार आहे, तर हा कोंडा आपला वाया जाणार नाही आणि खत निर्माण होणार। आपण या कोंड्याचे जे चीक निघालेलं आहे त्याला दुसऱ्या डब्यामध्ये गाळून घेऊया। तर हा छोटा डब्बा आपण घेतलेला आहे, यात कोंड्याचे चीक आपण गाळून घेऊया
कारण हे थोडंसं तुम्हाला लालसर दिसणार आणि याचा कुरोड्या सुद्धा थोडासा लालसर अशा बनतील। हे पांढरं चीक आहे आपलं, हे सगळ्यात आधी निघालेलं आहे आणि हे कोंड्याचे चीक आहे जे तुम्हाला लालसर दिसतं आहे। तर याला दोन्ही डब्यांना आपण झाकून असं एका दिवसाकरता ठेवायचं। वरती तुम्हाला असे बबल्स दिसतील, पण खाली बघाल तर एकदम असं पांढरं शुभ्र चीक आहे, पण तरीसुद्धा आपण यांना 2 डब्यामध्ये गाळून घेऊया। तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघाल तर या प्रकारे लालसर पाणी वर आलेलं आहे। हे लालसर पाणी तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि खाली बघाल तर एकदम दुधासारखा पांढरा चीक खाली बसलेला आहे। तर हे बघा, हे आपलं चीक आहे जे आपण काल रेडी केलं। हे चीक एकदम घट्ट चिकटलेलं आहे डब्याला। तर आपल्याला एका चमच्याच्या सहाय्याने सर्वात आधी हे चीक या प्रकारे असं काढून घ्यायचे आहे। त्यानंतर हाताने तुम्हाला यामधले लम्प्स सगळे बाजूला काढून घ्यायचे आहेत। हे बघा, हे एकदम चिकटून बसलेलं आहे। तर हाताने आपण त्याला पाणी घालून थोडं पाणी घालून या प्रकारे एकदम लम्प्स फ्री असं हे चीक निर्माण करायचे आहे। आता यात तुम्हाला गाठी दिसणार नाही। तर एका भांड्यामध्ये तुम्हाला हे चीक किती प्रमाणात बसलेलं आहे ते मोजून घ्यायचे आहे आणि याच भांड्याच्या प्रमाणे जर एक भांडं तुमचं चीक निर्माण झालेलं असेल तर त्याच भांड्याचं 2 भांडे तुम्हाला पाणी लागणार आहे या चिकामध्ये। तर मोजलेल्या चिकाप्रमाणे आपण 1 भांडं पाणी गरम केलेलं आहे आणि 1 भांडं उरलेलं पाणी आपण या चिकामध्ये वरून गरम करून घालणार आहोत। तर आपल्याला मीठ घालायचे आहे सर्वात आधी पाण्यामध्ये आणि हा चीक अगदी लगेच घालून आपल्याला फिरवायचे आहे या प्रकारे हळूहळू। आता गाठी निर्माण होणं सुरू होणार। हे बघा, चमच्याला हे लागतील। हे बघा, गाठी निर्माण होणं सुरू झालेलं आहे आणि आपलं चीक हे शिस्त आहे। कंटिन्यू तुम्हाला या प्रकारे गोल फिरवायचे आहे। हे बघा, या प्रकारे आपलं हे चीक निर्माण होणं सुरू होणार। भरपूर लम्प्स तुम्हाला यात दिसतील आणि हे चीक या प्रकारे निर्माण होतं। कमी फ्लेमवरती, मीडियम फ्लेमवरती तुम्हाला या चिकाला घट्ट शिजवून घ्यायचं आहे। उरलेलं 1 भांडं जे गरम पाणी होतं ते आपण यात घातलेलं आहे आणि या प्रकारे हळूहळू तुम्हाला फिरवत जायचे आहे। चमच्याच्या सहाय्याने जर फिरत नसेल तर तुम्हाला एका काडीच्या सहाय्याने या प्रकारे फिरवायचे आहे। थोडं झाकून हे चीक या प्रकारे 15 मिनिटात रेडी होत असतं। कुरोड्या तुम्हाला गरम गरम घालायचे आहेत, कारण जसं जसं हे चीक थंड होणार तसंच या चिकाचा घट्टपणा वाढणार आणि तुमच्या कुरोड्या घालण्यामध्ये तुम्हाला सोय होणार नाही। तर जेव्हा हे चीक गरम असतं तेव्हा लवकर तुम्हाला या प्रकारे कुरोड्या घालून घ्यायच्या आहेत। तर या कुरोड्या आपल्या घालून झालेल्या आहेत। आपण याला आता उन्हामध्ये वाळवायला ठेवूयात। तर या बघा, आपल्या 4 किलोच्या कुरोड्या आपण घातलेल्या आहेत। असे हे पांढरे शुभ्र दिसतील तुम्हाला। उन्हामध्ये याला वाळवायचं आहे। जर सावलीमध्ये आपण याला वाळवलं तर या लालसर होतील आणि तेलामध्ये जेव्हा आपण याला काढू तेव्हा ते असे चौपट फुलणार नाही। कंपल्सरी तुम्हाला या कुरोड्यांना एकदम कडक अशा उन्हामध्ये वाळवायचं आहे आणि वाळल्यानंतर तुम्ही याला स्टोर करून 1 ते 2 वर्ष ठेवू शकता आणि याला वापरू शकता। तर हे बघा, आपल्या कुरोड्या आपण उन्हात घातलेल्या आहेत। हा पहिला दिवस तर आपण वाळवून घेतलेला आहे। हा दुसरा दिवस आपण छानपैकी वाळवून घेतलेला आहे आणि 4 दिवसानंतर बघाल तर हे पूर्णपणे स्टोर करण्याकरता रेडी झालेले आहेत। या प्रकारे आपले हे उन्हाळी वाळवण म्हणजे कुरोड्या पांढऱ्या शुभ्र अशा होतील, हे रेडी झालेले आहेत। तर मी तुम्हाला
तेलामधून काढून सुद्धा दाखवते की हे चौपट कसे फुलतात। अगदी सोपी रेसिपी ही तर नाहीच, पण ही खायला एकदम चविष्ट आहे आणि ही खूप टेस्टी असते। तर मी तुम्हाला म्हणणार की एकदा तरी तुम्ही याला घरी नक्कीच करून बघा। तर हे बघा ऑइलमध्ये एकदम पटकन असे फुलतात आणि एकदम खुलून असे बनतात। एक दोन मी तुम्हाला करून दाखवते आणि हे असे पांढरे शुभ्र तुम्हाला दिसतील आणि बघा किती छान हे चौपट फुललेले आहेत। कुरवड्या या तेलातून काढताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की तुमचे जे ऑइल आहे त्याला खूप जास्ती गरम करायचे आहे, कारण थंड्या ऑइलमध्ये या कुरवड्या अशा चौपट फुलत नाही। तर ऑइल बघा आपलं किती गरम आहे आणि यात आपण या कुरवड्या काढलेल्या आहेत। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक या व्हिडिओला नक्की करा। आणि ही बघा कशी लवकर चौपट फुलते, पांढऱ्या शुभ्र असे आहेत आणि तुम्ही याला वर्षभर टिकवून सुद्धा ठेवू शकता। या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।